नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीही भरून न निघणारं जे काही दुःख आहे किंवा नुकसान आहे, हे नुकसान आपल्याला काल 28 जानेवारी 2026 या दिवशी बघायला मिळालं. या नुकसानाला आपल्याला सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सूर्य जो काळ मावळला आणि काल या सूर्याने शेवटचा जो काय निरोप या जगाचा घेतला, या राजकारणी, समाजकारणी आणि लोकभिमुख किंवा लोकनेते म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांचं जे काय कार्य आहे, कशा पद्धतीने त्यांनी आयुष्यामध्ये स्वतःच्या जीवनामध्ये काम केलं, या कामावरती आपण आढावा घेणं ही त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. आणि आपण परीक्षेच्या दृष्टीने हे व्यक्तिमत्व आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या व्यक्तिमत्वामधून तुम्हाला निश्चितच एक चांगला बोध घेता येईल, लोकांसाठी चांगलं काम करता येईल. यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करूयात परीक्षेसाठी काय काय गरजेचं असेल म्हणून. बघा, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित आपण समजून घेऊ. महाराष्ट्राचे 8वे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केलं होतं. आता जे उपमुख्यमंत्री होते ते 8 नंबर किंवा 8वे उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या राज्याचे राहिले होते. आणि त्यांनी हा जो पदभार आहे, हा पदभार 5 डिसेंबर 2024 पासून 28 जानेवारी 2026 पर्यंत त्यांनी निभावलेला आपल्याला दिसून येतो. आणि कालचा त्यांच्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस होता. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री या पदाची जी काय धुरा आहे ती बाळगलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि राज्यपाल यांच्या काळामध्ये सुरुवातीला CP राधाकृष्णन होते आणि जे आता भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य करत आहेत. आणि आचार्य देवव्रत हे जे आहेत, हे अतिरिक्त जो काय प्रभार आहे तो महाराष्ट्र राज्याचा त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि आचार्य देवव्रत हे मूळतः गुजरातचे राज्यपाल आहेत, हे देखील लक्षात राहू द्या. आणि मुख्यमंत्र्याचा जर विचार केला आपण तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत. आता ही एक बेसिक माहिती झाली की हा आराखडा तुम्हाला जनरली माहिती होता. आपण थोडंसं पुढे जाऊयात. फक्त परीक्षेसाठी हा मुद्दा आपल्याला विचारला जाऊ शकेल की ते कितवे उपमुख्यमंत्री होते म्हणून, ते लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा जर विचार केला तर या मंत्रिमंडळामध्ये श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस हे जे आहेत, हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, ऊर्जा मंत्री आहेत, त्यानंतर विधी व न्याय मंत्री आहेत, सामान्य प्रशासन मंत्री आहेत, माहिती व जनसंपर्क मंत्री आहेत. हे त्यांच्याकडे काय आहेत तर खाते आहेत. आणि जे नमूद न करण्यात आलेले खाते आहेत ते देखील त्यांच्याकडेच ठेवण्यात आलेले आहेत. आणि देशाचे महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपण उपमुख्यमंत्री हे जे आहेत, 2 व्यक्तींना निश्चित करण्यात आलेलं होतं या मंत्रिमंडळामध्ये. आपल्या राज्यघटनेमध्ये उपमुख्यमंत्री हे जे पद आहे हे राज्यघटनेमध्ये नाही आहे, नमूद कुठेच तुम्हाला निदर्शनास येणार नाही. परंतु एखाद्या व्यक्तीला आपण काय करू शकतो की उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी गठीत करू शकतो, नेमू शकतो. कारण ज्या वेळेस या देशाचं मुख्यमंत्री हे जे पद आहे, देशाचंच म्हणत आहे, राज्याचं जे काय मुख्यमंत्री पद आहे, हे पद जर विद्यार्थी मित्रांनो जर गैरहजर असेल किंवा त्या पदावर ते पदच रिक्त असेल तर उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे किंवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. या ठिकाणी बघा, व्यवस्थित आपण समजून घेऊ. एकनाथ शिंदे यांच्याविषयी जर विचार केला आपण, त्यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम अशा प्रकारचं जे काय खाते आहेत, हे या खात्याची जबाबदारी आहे. आणि आज आपण विशेषतः एकदम व्यवस्थित जाणून घेणार आहोत
अजितदादा आशाताई अनंतराव पवार हे त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की या व्यक्तिमत्वाविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर वित्त व नियोजन जे काय खातं आहे ते त्यांच्याकडे दिलं होतं. म्हणजे कोणतं खातं विद्यार्थी मित्रांनो, तर ते अर्थमंत्री होते, वित्त मंत्री होते राज्याचे. राज्य उत्पादन शुल्क हे देखील खातं त्यांच्याकडे होतं. आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अशा प्रकारचं खातं हे दादांकडे होतं. आणि दादा त्या खात्यावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करत होते. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, त्यांची एकंदरीत राजकीय कारकीर्द काय आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, तर या ठिकाणी 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलेले दादा यांचे आपण राजकीय कारकीर्द व्यवस्थित समजून घेऊ. बघा, 6 वेळा उपमुख्यमंत्री आणि 7 वेळा आमदार झालेले दादा आहेत. आणि हे 8वे काय होते तर उपमुख्यमंत्री होते राज्याचे. त्यानंतर बघा, 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर 1982 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी प्रवेश केला होता. आणि विद्यार्थी मित्रांनो, राजकारणात प्रवेश केला होता तर त्यांनी पहिला हा जो प्रवेश आहे हा प्रवेश त्यांनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून केला होता. हे देखील लक्षात राहू द्या. त्यानंतर 1985 ला काय झालं तर राजकीय नेते पदमसिंग पाटील हे जे आहेत यांच्या बहीण ज्यांचं नाव सुनेत्रा यांच्याशी त्यांनी काय केला होता, विवाह त्यांचा झाला होता 85 ला. त्यानंतर 1991 ला काय झालं मित्रांनो तर पुणे जिल्हा बँकेच्या किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक पुण्याची आहे आणि त्या बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची काय झाली होती, निवड झाली होती. हे देखील लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढे काय झालं, 1991 ला 17 जून ते 18 सप्टेंबर या दरम्यान त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी म्हणजे उमेदवारी त्यांना मिळाली होती आणि ते जिंकून देखील आले होते. म्हणजे 1991 ला सर्वात प्रथम ते खासदार झाले होते बारामती मतदारसंघामधून. 1991 ला शरद पवारांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर खासदारकीचा त्यांनी काय केले, खासदारकी स्वतःची जी आहे ती त्यांनी सोडून दिली. आणि त्यानंतर पुढे 1991 ला विधानसभा सदस्य, कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा खात्याची जी काय जबाबदारी त्यांनी राज्यमंत्री म्हणून पार पाडली होती. म्हणजे अशा महत्त्वाच्या खात्यांवरती देखील त्यांचं काम होतं. 1992 ला जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे जे काय राज्यमंत्री आहेत ते राज्यमंत्री म्हणून कार्य करत होते. ओके, जलसंधारण लक्षात राहू द्या, पाटबंधारे. आणि पुढे बघा 1999 ला काय झालं तर पाणी पुरवठा व स्वच्छता हे त्यांच्याकडे खातं होतं. पाटबंधारे आणि फलोत्पादन खात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि त्यावेळेस देखील ते राज्यमंत्री होते. पुढे जाऊयात. 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली. हा परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे की दादा सर्वात प्रथम उपमुख्यमंत्री केव्हा बनले तर ते 2010 या वर्षी बनले. आणि जलसंपदा खात्याची त्यांनी नंतर काय केली, जबाबदारी जी आहे ती जबाबदारी त्यांनी पार पाडली. हे देखील लक्षात राहू द्या. पुढे 2012 ला काय झालं मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. आणि त्यावेळेस 2012 ला त्यांच्याकडे वित्त व नियोजन खातं दिलं होतं. म्हणजे तेव्हा देखील दादा हे काय होते तर राज्याचे अर्थमंत्री होते मित्रांनो. त्यानंतर ऊर्जा या खात्याचे ते मंत्री राहिले होते. पुढे 2014 ला काय झालं तर सिंचन घोटाळा, या घोटाळ्याचा जो काय आरोप आहे दादावरती लागला होता आणि त्या घोटाळ्यामध्ये त्यांनी नंतर पुढे पदाचा राजीनामा देखील दिला होता. आणि फडणवीस सरकारच्या काळामध्ये 2014 ला म्हणजे राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काय केलं
काम पार पाडलं होतं किंवा काम पाहिलं होतं की राज्याचे ते विरोधी पक्ष नेते होते. 2014ला होते मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच 2019ला त्यांनी काय घेतली होती, शपथ घेतली होती. आणि हा एक एकंदरीत प्रकारचा हा धक्का होता की राज्यामध्ये सत्ता पालट 2019ला म्हणजे एका रात्रीच झाला, अशा पद्धतीने जो काय मुद्दा आहे किंवा न्यूज आहे ती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. आणि महाविकास आघाडी सरकार जेव्हा सत्तेवर आलं किंवा स्थापन झालं, त्यानंतर परत एकदा 2019ला ते पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार हाती घेतला. आणि 2022ला महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्यांचं बहुमत कमी झाल्यानंतर महाराष्ट्राचे पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काय केलं, काम पाहिलं. आणि 2023ला काय झालं मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. पक्षामध्ये फूट पडल्यामुळे अनेक आमदार असतील, खासदार असतील, यांचा अजित पवारांना पाठिंबा मिळाला आणि त्यांनी शिंदे फडणवीस यांच्या सरकाराला काय दिला, पाठिंबा दिला. आणि 2023 मध्ये सरकारामध्ये शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारामध्ये ते सामील झाले होते. आणि पुन्हा त्यांनी कोणतं पद मिळवलं होतं, तर उपमुख्यमंत्री राज्याचे ते काय झाले होते त्या ठिकाणी. म्हणजे हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. दादांचं स्वप्न होतं की या राज्याचं मला काय कोणतं पद मिळवायचं आहे, तर मुख्यमंत्री पद मिळवायचं आहे. आणि पुढे बघा, लाडकी बहीण योजना ही जी आहे, ही लाडकी बहीण योजना, या योजनेची त्यांनी घोषणा केली होती 2024 या वर्षी. आणि या राज्याच्या किंवा या वर्षाच्या काळामध्ये अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण योजना विधानसभेत मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजना त्यांनी मांडल्यामुळे विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना जागा मिळाल्या होत्या. आणि पुन्हा एकदा 2024ला त्यांनी रेकॉर्ड तोडलं आणि 6 वेळा ते काय झाले होते, तर उपमुख्यमंत्री या पदावरती ते विराजमान झाले होते. म्हणजे राज्यामध्ये 6 वेळा उपमुख्यमंत्री पद मिळवणं हे दादासाठी निश्चितच म्हणजे भाग्याची गोष्ट होती. आणि 2026 म्हणजे कालची जी काय तारीख आहे, त्या तारखेला विमान अपघातामध्ये दादाचं प्रामुख्याने काय केलं, निधन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि सर्व जनसागर जो आहे तो या ठिकाणी म्हणजे जमा झाला. आणि आज 29 जानेवारी 2026 साधारणतः 11:30-12च्या सुमारास त्यांचा जो काय अंतिम अंतविधी आहे तो त्या ठिकाणी पार पडला. आणि अशा रीतीने एक महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक मुख्य चेहरा जो आहे, तो मुख्य चेहरा या दिवशी गायब झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि यामुळे आपण पुनश्च एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.